हा हा हा, बच्चे कंपनी मजेत. गोष्ट ऐकायची नवीन सांगू. गोष्टीचं नाव आहे भोपळा. आटपाट नगर होतं. तिथे एक म्हातारा माणूस राहायचा. खूपच म्हातारा, म्हणजे आज जाईल का उद्या जाईल. त्याच्या अशा अवस्थेत तो त्याच्या मुलाला जवळ बोलवून घेतो आणि त्याला सांगतो, जेव्हा मी मरेन तेव्हा माझे अंत्यसंस्कार करशील ना तू, तिथे मी तुला हे दिलेलं हातातलं भोपळ्याचं बी लाव. ते असतं लाल भोपळ्याचं बी. मुलाला काही कळत नाही बाबा असं का सांगताय, पण आता त्यांची अवस्था तितकं असं कसं तरी आहे, तर कसं विचारणार त्यांना. तो काही विचारत बसत नाही. काय जसं आयुष्य संपतं तसे ते बाबा संपतं त्यांचं आयुष्य. मग त्याच्यानंतर मुलगा त्यांचा अंत्यसंस्कार करतो आणि काही दिवसांनी तिथे जाऊन ते बी लावतो. ते बी कसलं असतं माहिती आहे का तुम्हाला? लाल भोपळ्याचं बी असतं. लाल भोपळा बघितला आहेत कधी? एवढा मोठा असतो. आई त्याचं काय काय भाजी छान करते, घारगे छान करते, खायला आवडतं ना. मग आता सगळ्या भाज्या पण कशा असतात ते शिकायचं. लावतो, कधीतरी जाऊन मध्ये मध्ये पाणी घालतो. हे आपल्याला असं का सांगितलं हा प्रश्न त्याच्या मनात कायमचा असतो. पण आता विचारणार कोणाला, काही करू शकत नाही. थोड्या दिवसांनी जातो तर तिथे बघतो खूप मोठा वेल आलेला आहे, अगदी असा जमीनभर पसरलेला आहे तो वेल. पाणी घालतो, थोड्या दिवसांनी परत जातो तो बघतो एवढे मोठे मोठे खूप 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 लाल भोपळे लागलेले आहेत. एखाद दुसरं आहे असं नाही आहे, खूप आहेत. एवढे आपण एकटे काय करणार, म्हणून तो बाजारात जाऊन विकतो. आणि त्याचे भोपळे एवढे चविष्ट असतात की लोक एकमेकांना सांगून, अरे त्याच्याकडचे भोपळे खूप छान आहेत रे, मस्त आहेत, त्या घरी घेऊन जा, बायको जाम खुश होईल बघ, असं वगैरे करून माउथ टू माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो ते करून त्याचे सगळे भोपळे विकले जातात. आणि बघावं तर त्याच्याकडे एवढे पैसे आलेले असतात. एक त्याच्याकडे पेटी असते, ती पेटी पैशानी भरते. तो थोडी इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेऊन टाकतो. तेव्हा सोनं स्वस्त होतं, आत्तासारखं नाही आहे सोनं तेव्हा. तर तो खूप सोनं घेऊन ठेवतो. आणि हे सगळं त्याच्या बाकीच्या लोकांनी बघितलेलं असतं, मित्रमंडळींनी वगैरे. तर मग ते काय करतात, राजाला जाऊन सांगतात. राजा खूप लोभी असतो. स्वतःकडे एवढं मोठं धन आहे, संपत्ती आहे, तरी त्याला लोकांच्या पैशांवरती त्याला हाव असते. राजा त्याला बोलवून घेतो. शिपाई त्याची ट्रंक वगैरे घेऊन जातात. हा मुलगा पण जातो दरबारात. पण त्या दरबारात गेल्यावर काय होतं माहिती आहे? त्या पेटीतनं साप निघायला लागतात. राजा घाबरतो. अरे असं कसं झालं, एवढे कसे साप? नको नको नको, मला ते सोनंही नको आणि पैसेही नको. म्हणून शिपायांना सांगून ती पेटी त्याच्या घरी परत पाठवतात. परत पाठवल्यावरती काय होतं, ह्यालाही सोडून देतात. आता काय ह्याच्याकडून काय पैसे घेत बसणार आता. घरी जातो तो, आपली पेटी उघडतो. पेटीत सोनं व्यवस्थित असतं, जेवढे पैसे असतात ते व्यवस्थित असतात. हे कशामुळे घडतं बरं? मेहनतीने ह्याने पैसे कमवलेले असतात आणि कोणाला फसवत नाही, लुबाडत नाही. लोकांना जो एक भाव ठरवतो त्यानेच देतो. नाही तर हा आला श्रीमंत दिसतो, ह्याला महागात विका, असं काही लबाडी करत नाही तो मुलगा. तर त्याच्या घरी त्या पेटीत परत सोनंच दिसतं. राजाच्या दरबारात मात्र साप दिसतात. हे कशामुळे घडतं बरं? त्याच्या सच्चाईमुळे. म्हणून आपण कधीही कसं वागायला हवं? सच्चाईने. एकाशी एक, दुसऱ्या ते दुसरं असं करून खोटे पैसे कमवायचे नाहीत. आणि जे काय कोणी गरीब असतो त्याला तो आनंदाने मोफत देत असतो भोपळा. आज त्याच्या घरी भाजी तर होईल असा विचार करत असतो. जे चांगल्या माणसाचं नेहमी चांगलंच होतं. तो बदमाशीने किंवा राजासारखा फसवून कोणाचे पैसे घ्यायला जातो का? नाही. ते भोपळे त्याला भोपळ्या एवढी समृद्धी देतात, भरपूर पैसे देतात. आहे की नाही मज्जा? मग आपण पण कसं वागायचं? सच्चाईने वागायचं. टाटा. पुढच्या गोष्टीसाठी उद्या येईन परत.